मित्रांनो नमस्कार. मी आताच डॉक्टर एस एल भैरप्पा लिखित साक्षी हे त्यांची एक कादंबरी आहे, ती वाचून संपवली आहे. त्याचा अनुवाद केला आहे उमा वी कुलकर्णी यांनी मराठीमध्ये. आणि डॉक्टर एस एल भैरप्पांबद्दल जास्त काही बोलायलाच नको. बऱ्यापैकी आपण सर्व वाचकांनी त्यांचं आवरण ही कादंबरी वाचली असेलच. मी सुद्धा अनावधानाने नाव ऐकलं होतं असं नाही, पण अनावधानाने हातात पडल्यानंतर मी त्याचं बॅकपेज बघितलं आणि म्हटलं की बघू एकदा ट्राय करून. पण जेव्हा आवरण ही कादंबरी वाचून झाली त्यानंतर डॉक्टर एस एल भैरप्पा यांचा जो पागंडा माझ्या मनावरती बसला, किंवा त्या आवरण या कादंबरीतून मी जवळजवळ 2 आठवडे बाहेर पडू शकलो नाही. ती कादंबरी अशा प्रकारे लिहिली गेली आहे, अशा प्रकारे त्यामध्ये भावना व्यक्त केल्या गेल्या, किंवा अशा प्रकारे त्या व्यक्तिगत रेखा साकारल्या गेल्या आहेत, ते अकल्पनीय होतं, अमेझिंग. त्यानंतर मी स्वतःहून जाऊन त्यांची इतर काही पुस्तकं मिळतात का बघून वाचनास सुरुवात करायचं ठरवलं. आणि त्या मालिकेमधलंच हे एक पुस्तक साक्षी. हे पुस्तक वाचल्यानंतर सुद्धा मित्रांनो, डॉक्टर एस एल भैरप्पा यांच्या अकल्पनीय कल्पनाशक्तीचा म्हणजे तुम्हाला अनुभव येईल. एवढी भयानक कल्पनाशक्ती त्यांची आहे. ही जी कादंबरी आहे ती साक्षी आहे त्या मनातून दिल्या जाणाऱ्या एका गुन्ह्याच्या भोवताली असणाऱ्या लोकांच्या साक्षी. एक गुन्हा घडतो, त्यामध्ये गुन्हेगार असतो. गुन्हा घडला, त्या व्यक्ती आत्महत्या करतो, तो विक्टीम असतो. गुन्हा ज्यानं केला त्या गुन्हेगाराला तो गुन्हा करण्यास भाग पाडण्यास कारणीभूत असणाऱ्या काही इतर व्यक्ती असतात, ते पाहणाऱ्या काही व्यक्ती असतात. अशा सगळ्यांच्या मनातल्या भावनांचा कल्लोळ, त्यांची भावना, त्या गुन्ह्याच्या पाठीमागं त्यांची असणारी मानसिकता, अशा बऱ्याच गोष्टींचा उलगडा त्या प्रत्येक व्यक्तिरेखेच्या मनात जाऊन डॉक्टर एस एल भैरप्पांनी इथं व्यक्त केलेलं आहे. आणि खरंच मित्रांनो, हे इतकं अमेझिंग का वाटतं की एखाद्याच्या मनात काय घालमेल चालू असते, किंवा त्या गुन्ह्याच्या बाबतीत किंवा एका घटनेबाबतीत प्रत्येक व्यक्तीची काय भूमिका असते, हे मांडणं इतकं सोपं तर नव्हतं, मुळातच नव्हतं. पण डॉक्टर एस एल भैरप्पा यांनी ते इतक्या चांगल्या प्रकारे, इतक्या भयान प्रकारे मांडलेलं आहे की तुम्ही एका कॅरेक्टरच्या मनातल्या होणाऱ्या भावनांचा जसा उलगडा होत जाईल, त्या भावनांचा उलगडा ते कॅरेक्टर करेल, तसं तुम्ही अचंबित होत राहाल. तुम्ही अवाक राहाल की अरे बापरे, ही व्यक्तिरेखासुद्धा असा विचार करत होती. अरे बापरे, ह्या व्यक्तिरेखेमध्ये असा विचार होता. म्हणजे शेवटी तुम्हाला असं वाटलं की खरंच गुन्हा करणारा गुन्हेगारच गुन्हेगार आहे, की आजूबाजूचे लोक ज्यांनी या गोष्टीसाठी त्याला उत्प्रेरित केलं ती लोक गुन्हेगार आहेत, काय ज्या व्यक्तीवर गुन्हा झाला आहे, ज्या व्यक्ती झाला तो गुन्हेगार आहे. अशा एका भयंकर मोठ्या प्रश्नामध्ये तुम्ही अडकून राहाल कादंबरी संपल्यानंतर. आणि सर्वांनी आवर्जून नक्की वाचावं असं हे डॉक्टर एस एल भैरप्पा लिखित साक्षी ही पुस्तक आहे, ही कादंबरी आहे. नक्की वाचा मित्रांनो, नक्की वाचा. तुम्हाला भयंकर हे पुस्तक आवडेल. थँक्यू.